हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? डेली लाईफ स्टोरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे बटन मशरूम्स आणि बीनची करी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी हे मशरूम स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेणार आहे. मशरूम करी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, त्यानंतर घेतलं आहे मी लसूण, थोडीशी खसखस घेतली आहे, थोडेसे जिरे, त्यानंतर 2-3 लवंग मिरे, जायपत्री, धणे घेतलेत, थोडेसे तेजपान घेतले, स्टार फूल, त्यानंतर घेतली आहे दालचिनी आणि हे घेतले दगडफूल आणि त्यासोबतच थोडेसे तीळ पण घेतले. आता हे सर्व मी छान रोस्ट करून घेणार आहे, भाजून घेणार आहे. हे बघा, आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी धणे पण भाजून घेणार आहे. गॅस कमी ठेवायचा आहे, जास्त फुल नाही करायचा. मी रेडीमेड गरम मसाला यूज करत नाही, त्यामुळे मी असं माझं घरीच मसाला बनवून कुठलीही भाजी असो ती घरीच मसाला बनवत असते. हे बघा, आता आपले धणे भाजत आलेत. आता यामध्येच मी तीळ पण टाकणार आहे. आता हे पण कमी गॅसवरती थोडे हलके हलके भाजून घ्यायचे. आता आपले तीळ पण भाजत आलेत. आता यामध्येच आपण थोडीशी खसखस पण टाकून घेणार आहे. ती पण कमी गॅसवरती भाजून घ्यायची. हे बघा, थोडासा हलका ब्राऊन रंग येईपर्यंत रोस्ट करायचं आहे, म्हणजेच भाजायचं आहे आपल्याला. तर आपण हे स्टार फूल, त्यानंतर दालचिनी, लवंग हे सर्व पण एकत्र थोडंसं हलकं एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही भाजायचं आहे, फक्त अर्धा मिनिटच करायचं आहे. हे बघा, आता मी बाकीचा राहिलेला सर्व मसाला पण एकत्र अर्धा मिनिट छान भाजून घेतलं. चला, आता आपलं हे भाजून झालंय. आता आपण हे छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे एक कांदा. तो पण हलका हलका भाजून घ्यायचा आहे, जास्त पण नाही भाजायचा आहे. पूर्ण कच्चा वाटला तर भाजीचा थोडासा कच्चा वास येतो कांद्याचा, त्यामुळे याला पण थोडंसं हलका ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, इथे मी कांद्याला पण हलका ब्राऊन रंग येईपर्यंत कमी गॅसवर थोडंसं भाजून घेतले. इथे मी 2 जणांसाठी भाजी बनवते, त्यामुळे एक मीडियम साईजचा कांदा यूज केला आहे. हे बघा, आपला कांदा आता हलका हलका ब्राऊन झाला आहे. बस, आता एवढंच भाजायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही. चला, आता पुढची प्रोसेस करूया. आणि आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे एक मीडियम साईजचा टोमॅटोची प्युरी लागणार आहे. आणि हो, अद्रक पण लागणार आहे बरं का, जे की माझ्याकडून सांगायचं राहून गेलं होतं. हे बघा, अशी बारीक कट करून घेतली आहे मी, म्हणजे मिक्सरमधून लवकर बारीक होईल. हे बघा, इकडे मी पॅन गरम करायला ठेवलाय. आता हे मसाला परतण्यासाठी मी घेणार आहे 3 चमचे तेल. आणि हे बघा, आपला मसाला पण छान बारीक झालेला आहे. आणि मी टोमॅटोची प्युरी अलग नाही बनवत, मसाला बारीक करून झाल्यानंतर त्यामध्येच टोमॅटो बारीक कट करून टाकते आणि सर्व एकत्र बारीक करून घेते. आता हे मी छान परतून घेणार आहे. चवीनुसार तिखट आणि हळद दोन्ही मी एकत्र करून घेतलंय, कारण तेल खूप तापलेलं असतं आणि अलग अलग टाकायला गेलं तर ते करपून जाऊ शकतं. त्यामुळे मी चवीनुसार तिखट आणि हळद दोन्ही एकत्रच घेतले. आपलं तेल आता छान गरम झालंय. आता यामध्ये मी थोडेसे जिरे टाकणार आहे, नंतर लगेच मसाला पण परतून घेणार. हे बघा, फक्त तिखट अगोदर टाकलं असतं तर ते करपून गेलं असतं, त्यामुळे मी त्यासोबत थोडासा मसाला पण घेतला होता, म्हणजे ते व्यवस्थित बॅलन्स होईल आणि जास्त करपणार आहे. आता बाकीचा मसाला पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचंय. 1
5-7 मिनिट कमी गॅसवर. तेल सुटेपर्यंत मसाला छान परतायचा आहे. चला आता आपण हे झाकण ठेवून परतायला ठेवून देऊया. मी मशरूम आणि बीन अशी मिक्स करी बनवणार आहे. तर त्यासाठी मी ते बीनच्या शेंगा पण स्वच्छ धुवून निवडून घेतल्या आणि आपण आता छान बारीक कट करून घ्यायचे. एकीकडे मसाला परततोय तोपर्यंत हे मी कट करून घेणार आहे. हे बघा, असं छान बारीक कट करून घ्यायचंय. ओके, आता हे झाले. आता आपण मशरूम पण कट करून घेणार आहे. हे बघा, मशरूम मी स्वच्छ धुवून आणि कोरडे करून ठेवले होते. आता आपण हे कट करून घेऊ. याचा मधला पार्ट पण पौष्टिक असतो, तो काढायचा नाहीये. आणि याचे जे कट करायचे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही छोटे मोठे तुकडे तुम्ही करू शकता. मी तर नेहमी असे करते. हे बघा, आता आपण हे फास्टमध्ये सर्व कट करून घ्यायचे. बटन मशरूम्स लहान मोठे सर्वांसाठीच आरोग्यदायी आणि पौष्टिक असं सुपरफूड मानलं जातं. कारण त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, त्यासोबत व्हिटॅमिन्स असतात. व्हिटॅमिन डी आणि बी व्हिटॅमिन त्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळून येतं. त्यासोबत त्यामध्ये पोटॅशियम पण अवेलेबल असतं, फायबर पण असतं. आणि या सर्व गोष्टी नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. 2 वर्षाच्या मुलांच्या जेवणामध्ये बटन मशरूम हे पौष्टिक आणि हेल्दी पर्याय आहे. कारण बटन मशरूमचे आपण लहान मुलांना खूप सारे प्रकार बनवून देऊ शकतो. वेगवेगळ्या शेपमध्ये पण त्यांना बनवून देऊ शकतो. त्यानंतर त्यांना आपण त्याचं सूपही बनवून देऊ शकतो किंवा मशरूम पुलाव बनवून देऊ शकतो किंवा मशरूमची टिक्की पण बनवून देऊ शकतो छोटं छोटं कट केलं की. कारण त्यांना खायला पण ते इंटरेस्टिंग वाटतं आणि त्यातून त्यांना पोषण पण खूप चांगल्या प्रकारे मिळतं. चला तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर बनवून बघितली तर. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बरं का. आणि हो, आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा, आता आपले सर्व मशरूम व्यवस्थित कट करून झालेले आहेत. हे बघा. चला आता आपण आपला मसाला परतलाय का ते बघूया. हे बघा, छान परतलाय आपला मसाला. मस्त तेल सुटलंय, छान परतून झालाय. आता याला आणखी थोडा वेळ परतायचंय. पण त्यामध्ये हे कट केलेले मशरूम आणि बीन दोन्ही घालून आणखी 5 मिनिट परतून घ्यायचे कमी गॅसवरती. गॅस फुल अजिबात करायचा नाहीये. हे बघा, असं छान मिक्स करायचंय आणि आणखी 5 मिनिट कमी गॅसवरती मस्त परतून घ्यायचंय. आणि आता यामध्ये मी मीठ घातलेलं नव्हतं, आता मी यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ जर अगोदरच घातलं तर टोमॅटोच्या प्युरीमुळे मसाल्याला पाणी सुटतं आणि चांगलं तेल सुटत नाही, म्हणजे मसाला व्यवस्थित परतत नाही. त्यामुळे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. चला आता याला परत छान झाकण ठेवून कमी गॅसवरती परतून घ्यायचे. ओके, अधूनमधून चेक करत राहायचे 5 मिनिटांमध्ये आणि त्याला हलवत राहायचे. हे बघा, छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे. परत मशरूम आणि बीन त्यामध्ये ॲड केल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर आणि पाणी पण सुटतंय. तर
2 मिनिटानंतर मी याला हलवून घेतलंय. आता आणखी 3 मिनिट होऊ द्यायचे. त्यानंतर मग पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आपल्याला. आणि हे बघा आता 5 मिनिट झालेले आहे मशरूम आणि बीन ॲड करून. हे असं तेल सुटलंय आणि छान परतून झाली आहे. आता आपण यामध्ये आपल्याला हवी तेवढी ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे, घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे, त्यानुसार पाणी घालायचं आहे. आणि आता परत 3-4 मिनिट कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे. आपली मशरूम करी तयार आहे. आणि हे बघा आपली मशरूम करी छान शिजून तयार झाली आहे. तोपर्यंत मी इकडे मस्त भाकरी बनवून घेतली आहे. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.